अंजली बाळा, घर किती मोठं आणि सुंदर आहे ना? अनुज, तुला कसं वाटलं? यार, हे पण काही विचारायची गोष्ट आहे? नो डाऊट. किती चांगला बंगला आहे. हा बंगला आता आपल्याच चौघांचा आहे, चौघांचा. मम्मी, आता आपण लपाछपी खूप छान प्रकारे खेळू शकतो. पप्पा, मी तर इथे खूप मस्ती करणार. आता तर मी माझं स्केटबोर्ड एकदम आरामात आणि मस्तीपणे खेळू शकतो. परिवार मधले हे 4 लोक खूप चांगले खुश होते, कारण अनुजला हा बंगला आणि काही जमिनी त्याच्या काकाच्या मरणानंतर मिळाली होती. त्याच्या काकाचा एक मुलगा होता. काही महिन्यापूर्वी त्याचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे सगळी मालमत्ता आता अनुजची झाली होती, ज्यामुळे अनुज खूप खुश होता. त्याच्या काकाला मरून आता पूर्णपणे 1 वर्ष झालं होतं आणि आता हा परिवार त्यांच्या बंगल्यामध्ये राहायला आला होता. परिवारला तिथे राहून 4 दिवस होऊन जातात आणि त्यांच्यासोबत कोणतीच गडबड होत नाही. पण 4 दिवसानंतर त्या लोकांसोबत खूप काही विचित्र घटना घडत जातात. एक दिवस नीलम टीव्ही बघत होती. त्यावेळी त्या टीव्ही मध्ये एक मुलगी भरतनाट्यम नृत्य करत होती. नीलमला पण लहानपणापासून भरतनाट्यम खूप आवडत होतं, पण काही कारणांमुळे ती शिकू शकत नव्हती. त्याच कारणामुळे ती टीव्ही मध्ये फक्त भरतनाट्यम बघत होती. तेव्हा अचानकपणे तिच्या रूम मध्ये तिची मुलगी भरतनाट्यमचे कपडे घालून येते आणि अचानकपणे तेथे ती नाच करू लागते. तिने पायामध्ये खूप मोठे घुंगरूही घातले होते, जे ते नाचते वेळी खूप जास्त वाजत होते. आणि जेव्हा ती नाच करत होती त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरती अजिबात हावभाव नव्हते आणि ती जास्त रागात दिसत होती. हे बघून नीलम खूप खुश होऊन जाते, पण खूप विचारात पडून जाते की तिच्या मुलीला भरतनाट्यम नाच हा कसा येऊ लागला, कारण तो नाच तिने आजपर्यंत कधी शिकलाच नव्हता आणि ती तर आता फक्त 10 वर्षांची होती. बाळा, आईचं का ऐकत नाहीयेस? तेव्हा त्याच वेळी नीलमला तिच्या मुलीमध्ये कोणा दुसऱ्या मुलीचा चेहरा दिसून येतो, ज्याला बघून ती खूप जास्त घाबरते. थोड्याच वेळात अंजली स्वतःहून बेशुद्ध होऊन जाते आणि जेव्हा तिला होश येतो त्यावेळेस तिला काहीच आठवत नाही. बरं बाळा, तुला हे तर आठवत असेल ना की तुला भरतनाट्यमचा ड्रेस कुठून मिळाला? मम्मी, सगळ्यात शेवटी एक जुनी रूम आहे, तिथेच मला हा ड्रेस मिळाला. तिथे अजून पण खूप काही जुन्या गोष्टी आहेत, तिथेच मिळाला. ठीक आहे बाळा, आईला तिथे घेऊन चल तर. नीलम तिच्या मुलीसोबत त्याच रूम मध्ये जाते. ती बघते की त्याच रूम मध्ये खूप जुने जुने फोटोज आहेत आणि महत्वाचे कागदपत्र आहेत. त्या घराचे भिंती ओरडून ओरडून सांगत होते की ह्या घरात नक्कीच काहीतरी दडलेलं आहे. पण नक्कीच ह्या घरामध्ये काय दडलेलं आहे? ह्याच वेळेस अनुज आणि रोहित बाजारातून परत येतात आणि दोघी आई आणि मुलगी तिथून निघून जातात. जेवण केल्यानंतर जेव्हा नीलम आणि अनुज त्यांच्या रूम मध्ये होते तेव्हा नीलम त्या सगळ्या गोष्टी तिच्या नवऱ्याला सांगते. पण अनुज एवढा खुश होता की तो ह्या गोष्टींवरती जास्त लक्ष देत नाही. अनुज एवढा जास्त खुश होता, त्याने ऑफिस मधून ही 7 दिवसांची सुट्टी घेतली होती. पण अनुजला होणाऱ्या त्रासाबद्दल काहीच माहित नव्हतं. तेव्हा नीलमला तिच्या रूम मधल्या त्याच भिंतींमधून मुलींचे खूप ओरडण्याचे आवाज येत होते. पण अनुज हा तिचा भास आहे असं समजून ती गोष्ट टाळतो. दुसऱ्या दिवशी अनुज त्याच्या रूम मध्ये बसून आरामात व्हिडिओ गेम खेळत होता. तेव्हा त्याची बायको विचित्र कपडे घालून, गडद रंगाचे कपडे घालून त्याच्या समोर नाच करू लागते. त्याच वेळी नीलमने विचित्र प्रकारचा मेकअप पण केला होता. अरे नीलम, हे तुला काय झालं? साहब, मी आज छान दिसते ना? आज तर तुम्ही आयशाला विसरूनच जाल. अरे तू हे काय बोलतेस नीलम? आणि ही आयशा कोण आहे? नीलम तर त्याच दिवशी तिच्या नवऱ्याला मारणारच होती आणि त्याच वेळेस मागून त्यांची दोघं पण मुलं तिथे येतात. मम्मी, पप्पाला सोड प्लीज. रोहित त्याच्या पप्पांना त्याच्या आईपासून वाचवत होता आणि त्यावेळेस नीलमला खूप जास्त राग येतो आणि ती स्वतःच्या मुलाला जास्त जोरात ढकलते, ज्यामुळे रोहित भिंतीला जास्त जोरात टक्कर मारतो आणि त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा तिथेच मृत्यू होऊन जातो. जसं इथे रोहित मरून जातो तसंच नीलम तिथं शांत होऊन जाते आणि तिथेच तिला चक्कर येऊन ती खाली पडते. त्याच वेळी घरामध्ये शोककळा सुरू होते आणि अनुजला आता समजत नव्हतं की आता त्याला काय करायला पाहिजे आणि तो त्याचं डोकं पकडून रडू लागतो. त्याच वेळेस नीलमला होश येतो आणि ज्या वेळेस ती स्वतःच्या मुलाला बघते
त्यावेळेस ती जोर जोरात रडू लागते आणि अचानकपणे रडता रडता ती जोर जोरात हसू लागते. पापा, मम्मीला काय झालंय? मला खूप जास्त भीती वाटते. तू घाबरू नकोस बेटा, मी आहे ना तुझ्यासोबत. सगळ्यात पहिल्यांदा तो मेन गेट उघडायला जातो, पण मेन गेट तर उघडतच नाही. त्यामुळे अनुज त्याच्या मुलीला वाचवण्यासाठी तिला घेऊन दुसऱ्या रूम मध्ये निघून जातो आणि ती तीच रूम होती जिथे जुन्या गोष्टी ठेवल्या गेल्या होत्या. त्याला समजलं होतं की त्याच्या घरावरती वाईट आत्म्याचा प्रभाव आहे. त्यामुळे त्याचं कारण शोधण्यासाठी तो तिथे काही गोष्टी शोधत असतो. त्यावेळेसच त्याला तिथे एक डायरी मिळते जी त्याच्याच काकाची असते. त्या डायरीमध्ये त्यांनी खूप सगळ्या मुलींचा फोन नंबर आणि नाव लिहिले होते. त्यामधले काही नाच गाणाऱ्या होत्या आणि काही कॉल गर्ल्स, ज्यामध्ये आयशा नावाची एक मुलगी पण होती. खरं तर त्यांच्या काकाला एक अजीब प्रकारचा डिसऑर्डर होता, ज्यामध्ये त्यांना दुसऱ्यांना दुःखात बघून खूप आनंद वाटत होता. आणि याच कारणामुळे त्यांनी त्या मुलींना आपल्या घरी बोलवलं होतं. पहिले ते त्यांच्या सोबत वेळ घालवतात आणि नंतर तडपवून तडपवून मारून टाकतात. त्यांनी हे केवळ एका मुलीसोबत नाही तर खूप सगळ्या मुलींसोबत हे केलं होतं, ज्यामध्ये एक काजल नावाची मुलगी पण होती, जिला भरतनाट्यम हे खूप छान प्रकारे येत होतं. हळूहळू ज्या वेळेस अंकलचं वय होत गेलं, त्यांनी हे डायरीमध्ये लिहायला सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात त्यांचा कार ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. त्याच वेळेस अनुज त्या रूमला जाळायचा विचार करतो आणि पटकन तो किचन मध्ये जातो. त्यावेळेस नीलम तिथं पहिलेच उपस्थित होती. नीलम, शुद्धीवर ये. कमीत कमी आपल्या मुलांचा तरी विचार कर. अनुज तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो तर ती त्याच्यावरती त्याच चाकूने मारायचा प्रयत्न करते. अनुज खूप मुश्किलीने तिच्यासोबत लढतो आणि तिला खाली पाडून तिथून पेट्रोल आणि काडीपेटीचा डब्बा घेऊन तिथून पळून जातो. तो लगेच त्या रूम मधून त्याच्या मुलीला बाहेर काढून त्या रूमला तिथे जाळून टाकतो. पण त्यावेळी पण काहीच होत नाही. नीलम त्याच्या जवळ उभारून स्वतःच्या हाताला चाकूने कापून टाकते आणि भूताच्या आवाजात बोलते, तुझ्या सगळ्या परिवाराला मारून टाकेल, सोडणार नाही कुणाला. त्याच वेळीस नीलमचा आवाज प्रत्येक वेळी बदलत होता. असं वाटत होतं की तिच्या शरीरामध्ये एकच नाही, खूप सगळ्या आत्मा एकत्र आल्या होत्या आणि आता तिचं वाचणं अशक्य होतं. स्वतःचा हात कापून घेतल्यानंतर ती पुन्हा त्या दोघांच्या मागे लागली होती. त्यावेळेस त्याला एकदम आठवतं की नीलमने त्याला एक दिवस सांगितलं होतं की तिच्या रूमच्या भिंतींमधून मुलींचा ओरडण्याचा आवाज येतो. त्याला समजून जातं की सगळ्या मुलींचे मृतदेह त्या भिंतीमध्ये पुरले आहेत आणि बस तो लवकरच त्याच्या रूम मध्ये जातो आणि स्वतःच्या मुलीसोबत त्या भिंतीला कशाने तरी जोर जोरात मारून तोडू लागतो. आणि थोड्याच वेळात त्याला तिथे कोणाचा तरी सापळा दिसतो. त्याच वेळेस त्याची बायको तिथे येते आणि त्याच्या मुलीला मागून पकडते. तो त्याच्या बायकोकडे बघत पटकन त्या भिंतीमध्ये पेट्रोल टाकतो आणि त्या भिंतीला पूर्णपणे जाळून टाकतो. त्याचमुळे त्याची बायको खाली पडते. सगळं संपून गेलं होतं आणि दोघांचा जीव वाचला होता. चला मुलांनो, जाऊया इथून.